जय जय नारायण 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 जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण हे नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण हे नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज गुरुवार आहे. आवाज नको. गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारमध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांनी निर्माण केलेल्या या दत्त महाराजांच्या नगरीमध्ये आपण प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला आपण येत असतो. सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने, दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपण अण्णांनी जे ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान आपण समजून घेत असतो आणि त्या माध्यमातून आपण माणसाच्या जन्माला का आलोय याची ओळख आपण त्या माध्यमातून समजून घेत असतो. परमेश्वराने जो आपल्याला माणसाचा जन्म दिलेला आहे तो जन्म जर सार्थकी लावायचा असेल, जर त्या जन्मातून काहीतरी चांगलं घडवून घ्यायचं असेल तर आपल्याला परमेश्वराची सेवा ही करणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. परमेश्वर हा प्रत्येक चराचरामध्ये भरलेला आहे, साठलेला आहे. ज्या ठिकाणी आपली नजर जाईल, ज्या ठिकाणी आपली दृष्टी जाईल त्या ठिकाणी परमेश्वर हा ओतप्रोत भरलेला आहे. परंतु आपण त्याला त्या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे आणि ती दृष्टी आपल्याला ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होत असते. संत संगतीने
आपल्याला हे दृष्टी प्राप्त होत असते. म्हणून संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे, भक्तीची वाट आपल्याला संतांनी दाखवलेल्या त्या वाटेवर आपण चालतोय. त्याच पद्धतीने अण्णांनी सुद्धा आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे, तो मार्ग श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून जर आपण चालत राहिलो तर आपल्या ध्येयाला पोचल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून आपण दत्त महाराजांची भक्ती करतो, तर श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून समर्पित करायचे की आपण दर गुरुवारी आणि पौर्णिमेला नारायणपूरला जातोय. मग नारायणपूरला गेल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर नारायणपूरला गेल्यानंतर आपल्याला सुख समाधान आनंद मिळत असतो. आणि सुख समाधान आनंद हा प्रत्येकाला ज्या वेळेस मिळतो त्यावेळेस त्याकडून त्याची भक्ती होत असते. आणि भक्ती झाल्यानंतर परमेश्वराला ज्या भावाने आपण आळवतो त्या भावाने परमेश्वर आपल्याला भेटत असतो. म्हणून हा योगायोगाने आज अधिक महिन्याची सुरुवात झालेली आहे. 3 महिन्यानंतर हा अधिक मास येत असतो. 3 वर्षाने. हा थोडंसं चुकलं बरं का सांगण्यात. तुमचं लक्ष आहे ते बरं झालं. महाराज चुकले तरी तुमचं लक्ष आहे, त्यामुळे काय अडचण नाही. तर 3 वर्षाने हा अधिक मास येत असतो. आणि अधिक मासाला मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास अशी विविध रूपं पडलेली आहेत. त्याचं कारण मराठी पंचांगाप्रमाणे 355 दिवस आणि कॅलेंडर प्रमाणे 365 दिवस, हा 10 दिवसाचा जो फरक आहे, तो फरक काढण्यासाठी हे अधिक मास म्हणजे अधिकचा महिना म्हणजे 12 अधिक 1 असं 13 असं मराठी पंचांगाप्रमाणे आहे. इंग्रजी कॅलेंडर तर बरोबर आहे जानेवारी ते डिसेंबर पर्यंत, परंतु मराठी महिन्याप्रमाणे चैत्रपासून ते फाल्गुन पर्यंत हे चालू असतं. परंतु हे प्रत्येक वर्षाला 10-10 ने परत वजा आणि अधिक होत असतं. म्हणून तो विषय तो समजून घ्यायचा आहे की बाबा हे व्रतवार जे आहे, जे त्या माध्यमातून जे पंचांग आहे त्या पंचांगानुसार हे सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. मग तिथी असेल, मग नक्षत्र असेल, मग योग असेल, मग करण असेल आणि चंद्र राशी, हा 5 मिळून हे पंचांग तयार झालेलं आहे. त्या पंचांगाच्या माध्यमातून हे सगळं सृष्टी चालू आहे. मग जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत ज्या काही गोष्टी होतात त्या आधारावर होतात. म्हणून आपण सगळ्या गोष्टी आपण पंचांगाच्या माध्यमातून बघत असतो. मग जन्माला कुठल्या तिथीला कुठलं नक्षत्र होतं या सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून घडत असतात. म्हणून हे मास अधिक मास जे कारण आलेलं आहे त्याला महत्त्व का आलेलं आहे, तर त्याचं आपण समजून घ्यायचं की अधिक मास हा 13वा महिना असल्यामुळे हे 12 महिने जे आहेत ते परमनंट आहेत. तर हा 13वा मध्येच आल्यामुळे त्याला कोणी महत्त्व देत नव्हतं. त्याला अवहेलना करू लागले. 13व्या महिन्याला अवहेलना करू लागले की 12 जे महिने आहेत ते सगळे परमनंट होते. त्यामुळे ह्या 13व्या महिन्याचं काही चालून देत नव्हते ते. आणि 13वा महिना थोडासा नाराज झाला की बाबा हे परमनंट आहेत, त्यामुळे मला कोण आतमध्ये कोण घेना, माझं कोण महत्त्व समजून घेना, म्हणून तो नाराज झाला. आणि तो परमेश्वराची भक्ती करू लागला, परमेश्वराची आराधना करू लागला की मलाच असं बाजूला का टाकलं, मला कोणी विचारत नाही, मला सगळा रागराग करतायत, सगळं त्याग करतायत, मलाच कोण विचारत नाही. ह्या नाराजगीने तो परमेश्वराची सेवा करू लागला आणि परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं. भगवान विष्णूंची आराधना केल्याने भगवान विष्णूंना आराधना करून त्याने परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं आणि सगळं त्याचं दुःख त्याला सांगितलं. सगळं दुःख त्याला सांगितल्याबरोबर विष्णू भगवंताला त्याची दया आली. त्याने सांगितलं की काही हरकत नाही, तुला जरी हे मानत नसले तरी तू सर्वात श्रेष्ठ असा तू म्हणून या ठिकाणी नावाजला जाशील, त्याचा नाव लौकिक होईल असा त्यांना आशीर्वाद दिला. सर्वापेक्षा श्रेष्ठ असं तुझं नाव या ठिकाणी होईल असं सांगितल्याबरोबर त्याला आनंद झाला आणि
सांगितलं की जो या महिन्यामध्ये तप, उपासना, भक्ती या सगळ्या गोष्टी करेल त्याला अत्याधिक असा आनंद आणि समाधान फलप्राप्ती या अधिक महिन्यामध्ये होईल असा वरदान त्या ठिकाणी दिलं. म्हणून त्या वरदानाचं म्हणून प्रत्येक माणूस हा अधिक महिन्यामध्ये यात्रेला जाऊ लागला, स्नान करू लागला, तीर्थस्नान करू लागला, तीर्थयात्रेला जाऊ लागला, उपासना करू लागला, उपवास करू लागला. या माध्यमातून या सगळ्या गोष्टी या व्रताच्या माध्यमातून त्याला मिळू लागल्या. म्हणून या अधिक मासाला परमेश्वराच्या कृपेने अधिक महत्त्व मिळाले. म्हणून तो अधिक मास त्या ठिकाणी तयार झाला. आणि तयार झाल्यानंतर या सगळ्याचा आनंदाचा आनंद त्या माध्यमातून तयार झाला. त्याची आपण एक कहाणी समजून घेऊ. अधिक मासामध्ये जर आपण उपासना केली तर त्याचं फळ कशा पद्धतीने मिळतं त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू. एका गावामध्ये 2 जावा राहत होत्या. त्या जावा एक थोरली होती, ती श्रीमंत होती, पैशाने गडगंज होती, त्यांची धाकटी होती, ती गरीब होती. आणि ह्या सगळ्यांचा प्रपंच, त्या दोघींचा प्रपंच चालू असताना योगायोगाने अधिक मास आला. आणि अधिक मास आल्यानंतर अधिक मासाचं व्रत वैकल्य हा थोरलीने करायला सुरुवात केली. आणि थोरलीचं पाहून धाकटीला सुद्धा मनामध्ये वाटलं की बाबा आपण सुद्धा त्या पद्धतीने व्रत करावं. म्हणून ती थोरलीला विचारायला गेली. परंतु थोरली ही अतिशय दुष्ट विचाराची होती, वाईट विचाराची होती, कायम तिला कमी लेखायची. अशा पद्धतीने ती वागणूक तिची चालू होती. आणि वागणूक चालू असताना ती सुद्धा नाराज होती. परंतु शेवटी व्रताच्या माध्यमातून तिला तिचं चांगलं व्हावं ही भावना तयार झाली. आणि त्या माध्यमातून तिने व्रत करायचं ठरवलं. आणि व्रत करायचं म्हणून तिने थोरलीला विचारलं की बाबा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी करायच्या. परंतु हिच्या मनामध्ये तिच्याबद्दल वाईट विचार होते, वाईट भाव होता. म्हणून तिने खोटं सांगायचं ठरवलं. आणि तिने सांगितलं की मी तुला सांगते परंतु हे व्रत कुणाला तू सांगायचं नाहीस. अशा पद्धतीने जर तू सांगितलं, जर 8 जर मान्य केले तर मी तुला व्रत सांगते. तशा पद्धतीने तीही बिचारी होती. तिने सांगितलं की काय हरकत नाही, मी कुणाला सांगत नाही, पण मला व्रत सांगा. तर त्या पद्धतीने तिने काय सांगितलं, कारण की तिच्या मनामध्ये दुष्ट विचारच होते, वाईट विचार होते. आणि तिने सांगितलं की बाबा या 1 महिन्यामध्ये तू चांगलं राहायचं नाहीस, खराब कपडे घालायचं, घाण राहायचं, वाईट सारखं सतत बोलत राहायचं, दुसऱ्याला वाईट बोलायचं, अमंगळ सगळ्या गोष्टी करायच्या. पिंपळाला जाऊन प्रदक्षिणा घालायच्या, पिंपळाला सांगायचं की रोज माझ्या घरी जेवायला या. अशा पद्धतीने ते व्रत तिने सांगितलं. आणि व्रत सांगितल्याबरोबर तिने ते मान्य केलं. आणि खरं समजून तिने भक्तिभावाने ते व्रत सुरुवात केली. रोज पिंपळाला जाऊ लागली, घाण कपडे घालू लागली, अमंगळ सगळ्यांना बोलू लागली. ह्या माध्यमातून तिचा भाव मात्र अंतकरणातून चांगला होता की नाही, आपल्याला जे व्रत करायचं त्या माध्यमातून व्रत चांगलं करायचं हे भाव तिच्यामध्ये असल्यामुळे ती तिचं व्रत करू लागली. आणि ही जी थोरली होती ती सुद्धा ते व्रत करू लागले. आणि नेमकं उद्यापनाच्या वेळेस 108 ब्राह्मणांना जेवायला घालायचं हा त्या दिवशी त्यांनी ठरवलं. म्हणून ह्या थोरलीने जर पंचपक्वान केलं, सगळ्या गोष्टी सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं, पंचपक्वान केलं, सगळ्या गोष्टी केल्या. आणि ह्या धाकटीची परिस्थिती गरीब असल्यामुळे तिला 108 ब्राह्मणांना जेवायला घालायची तिची परिस्थिती नव्हती, गरिबीची हालाकीची अवस्था होती. म्हणून तिने घरामध्ये काही थोडंफार होतं ते सगळं एकत्रित केलं आणि त्याचा एक लाडू तयार केला. लाडू तयार केल्याने तो लाडू ठेवला आणि तिने त्या पिंपळाला बोलवलं. पिंपळाला बोलवल्याबरोबर पिंपळामध्ये प्रत्यक्ष विष्णू भगवंताचा वास. म्हणून त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन त्या ठिकाणी विष्णू भगवंत प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुझ्या घरी जेवायला येतो पण कुणाला सांगू नको. असं सांगितल्याबरोबर विष्णू भगवंत रूप बदलून तिच्या घरी जेवायला आले आणि सांगितलं की
तू सुद्धा 108 ब्राह्मणांना जेवायला बोलव. असं सांगितल्याबरोबर ती घाबरली आणि सांगितलं की परमेश्वरा, माझ्याजवळ तर काही नाही, माझी परिस्थिती अशी नाजूक आहे, हालाकीची आहे, परंतु माझ्याजवळ काही नाही, मग मी कसं ब्राह्मणांना बोलू. त्यावेळेस भगवान सांगितलं की तू काय काळजी करू नको, तू जो लाडू बनवलेला आहे तो लाडू माझ्याकडे दे आणि ते केळीची पानं आणि द्रोण माझ्याकडे दे आणि मी सगळ्या गोष्टीची तयारी करतो. असं म्हटल्याबरोबर विष्णू भगवंतांना ती 108 केळीची पानं आणि द्रोण दिले आणि त्या भगवंताने त्या सर्वांचे 108 असे भाग केले आणि 108 भाग केल्यानंतर ते सगळ्या द्रोणांवर आणि त्या केळीच्या पानावर हा सर्व नैवेद्य त्यांनी ठेवला आणि सर्व ताटं केली आणि सर्व ब्राह्मणांना बोलवण्याचा आदेश दिला. त्यावेळेस सर्व ब्राह्मण आले आणि सर्व जेवायला बसले. त्याच वेळेस या ठिकाणी जे थोरलीने जे केलेलं होतं पंचपक्वान ते सगळं गायब झालं. ते पंचपक्वान सगळं गायब झालं आणि ब्राह्मण त्या ठिकाणी उपाशी राहिले आणि हिच्याकडे सर्व ब्राह्मण जेवले. यावेळेस सगळे ब्राह्मण जेवल्यामुळे हिला आशीर्वाद दिला की सर्व तुझं व्यवस्थित होईल, सर्व तुझं कल्याण होईल, असं त्या ब्राह्मणाने आशीर्वाद दिला आणि हिला तुझं काय होईल, तुझं अमंगल होईल असा शाप त्या ब्राह्मणांनी त्या ठिकाणी तिला दिला आणि हिला कल्याण होईल असा वरदान त्या ठिकाणी दिलं. या माध्यमातून त्या व्रताचा महिमा त्या माध्यमातून त्या धाकटीला समजला आणि धाकटीला समजल्यामुळे सर्व ऐश्वर सर्व तिला मिळालं, सगळ्या गोष्टी मिळाल्या. या माध्यमातून ह्या अधिक महिन्याच्या व्रतामध्ये इतकी ताकद आहे की मनोभावे जर आपण सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला सुद्धा त्या गोष्टी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग ते जर एवढं सोपं आहे तर आमच्या ताई लोक म्हणतील की आम्हाला पण सोपं आहे, आम्ही पण 1 महिना उपवास करतो, सगळ्या गोष्टी करतो आणि आम्ही पण 108 ब्राह्मणांना जेवायला घालतो, आम्हाला सुद्धा सगळं मिळावं. हे प्रत्येक आमच्या ताई लोकांची भावना होईल तयार नाही का. लगेच सोपं आहे ना, 1 महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे काय अवघड आहे. परंतु त्या भागचा मर्म, त्या मागची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. तसं जर करायचं असेल तर आपण एकमेकांशी भांडलं नाही पाहिजे, आपण एकमेकांशी तंटा नाही केला पाहिजे, आपण खोटं नाही बोललं पाहिजे, आपण जास्त बोललं नाही पाहिजे. हे जर व्रत 3 वर्ष जर केलं तर विष्णू भगवंत तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय कदापि राहणार नाही. परंतु हे आपल्याकडून होणार आहे का, हा ताई लोकांनी विचार करा आणि मग व्रत करा. हा विषय महत्वाचा आहे. कुठलीही गोष्ट बोलायला सोपी असते, सांगितल्याने त्या गोष्टी होत नसते, कारण ती प्रत्यक्ष आपल्याला करावी लागते. कुठलीही गोष्ट सहज असते, समोर असते. प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या समोर बसलेला आहे, परंतु आपण त्याच्यापासून 1000 पटीने लांब गेलेलो आहे. त्याला कारण आहे की आपल्यामध्ये जो दडलेला आहे तो अहंकार, द्वेष, मत्सर, तो सर्व आपल्याला त्या परमेश्वरापासून लांब करतोय. म्हणून कुठलीही आपल्याला भक्ती करायची असेल, अण्णांनी सांगितले तुम्ही मनोभावे भक्ती करा, परमेश्वराची आराधना करा, परमेश्वराची सेवा करा, पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नसावा, कुठल्याही प्रकारचा गर्व नसावा. कुठल्याही प्रकारचा अहंकार जर गर्व नसेल तर परमेश्वर आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही ना. परंतु ते आपल्याकडून होणे शक्य नाही, कारण की त्याला या सगळ्या गोष्टीचं पूर्वकर्म आपल्या सोबत आलेलं असतं आणि त्या पूर्वकर्मामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी सहज शक्य होत नाही. म्हणून कितीतरी जन्म गेले तरी आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला हळूहळू का होईना आपण त्या दिशेने आपले वाटचाल चालणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण त्या दिशेने वाटचाल चालणार नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराची आस, परमेश्वराची ओढ आणि परमेश्वराचे दर्शन आपल्याला मिळणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या, जाणून घ्यायच्यात की आपल्याला जर परमेश्वराची प्राप्ती व्हायची असेल, जर आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते पहिल्यांदा आपण आपलं कमवलं पाहिजे, आपण आपल्यामध्ये मिळवलं पाहिजे. आपण जर सुख समाधान आपलं आपण जर मिळवलं तर आपण दुसऱ्याला देऊ शकतो. आणि जर आपल्याला जर मिळवायचं असेल तर समोरच्या चेहऱ्यावर आपण आनंद पाहायला पाहिजे. समोरच्याचं दुःख हे आपलं दुःख आहे, समोरच्याचं सुख हे आपलं सुख आहे, समोरच्याचा आनंद हा आपला आनंद आहे, कारण की समोरच्यामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर वास करतो. ही भावना आपल्यामध्ये सतत तयार होणं गरजेचं आहे.
जोपर्यंत ती भावना तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टी शक्य होणार नाहीत. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी प्रथमतः समजून घेतल्या पाहिजेत. कितीही गुरुवार केले, कितीही पौर्णिमे केल्या, प्रत्येक गुरुवारी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, परंतु त्या आचरणातच जर आणल्या नाही तर आपण सर्व वायाला गेलं यातला भाग आहे, समजून घ्या. म्हणून मनोभावे करा, थोडंसं करा पण मनाच्या अंतःकरणात बसून करा. ते परमेश्वरापर्यंत पोचणं गरजेचं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा दिखावा करण्याची आवश्यकता नाही, अवडंबर करण्याची आवश्यकता नाही. जो जसा असेल त्या परिस्थितीमध्ये परमेश्वराची सेवा करा, म्हणजे दत्त महाराज, अण्णा महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असातला यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या. म्हणून या अधिक मासाला सुद्धा अति महत्व आहे. म्हणून याचं सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अधिक मासामध्ये आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि मागच्या वेळेस सांगितलं होतं की जावयांना जेवायला बोलवायचं. ते जावई म्हणजे प्रत्येक विष्णूचंच रूप आहे. म्हणून आपण त्यांना सुद्धा त्या भावनेने पूजा, परमेश्वराची आपण भक्ती करतो. म्हणून त्या माध्यमातून आपण तामणामध्ये अनारसी किंवा मग बत्ताशे असतील, 33 अनारसी किंवा 33 बत्तासे हे दान करायचे, परमेश्वराला दान करायचे. निरांजन लावा, तुपाचं निरांजन लावा, तेलाचं निरांजन लावा, उपवास करा, एक भोजन करा, दिवसभर उपवास करा, संध्याकाळी जेवण करा. या माध्यमातून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. जरी नाही सगळं जमलं तरी या महिन्यातल्या एकादशी मात्र मनापासून करा, गुरुवार करा, एकादशी करा. या महिन्यामध्ये जो जास्तीत जास्त सेवाभाव आपल्याकडून होईल तेवढा सेवाभाव करा, म्हणजे आपल्याला सुख समाधाने आनंद मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा आहे म्हणून समजून घ्या आणि त्या पद्धतीने कार्यभाग करा, म्हणजे सगळ्या गोष्टीचा आनंद आपल्याला मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. हा सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करा, म्हणजे सर्वांना आनंदाचा आनंद मिळणार आहे. आता आजच्या या गुरुवारचं अन्नदान श्री किशोर खेवटे व मित्र परिवार, राहणार करंदी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आणि दुसरं अन्नदान परशुराम धोंडीबा जांभळे, राहणार नारायणपेठ, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. तर यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असं टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. त्यांना येऊ दे ना, तुम्ही कशाला काय सांगत बसता? त्यांनाही कळाना तुम्हालाही कळाना काय करायचं. या श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. पोरांना काय कळाना, बाप बाजूला उभं राहिलाय. हा काय बापू? आमचे गुरुबंधू आहेत, ज्येष्ठ गुरुबंधू. तरी आजच्या या अन्नदात्यानं पुन्हा एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. आपली पुढची जी पौर्णिमा आहे ती अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आहे. तिचा वार आहे रविवार आणि दिनांक आहे 31/5/2026. वार आहे रविवार. या दिवशी आपली अधिक पौर्णिमा आहे, याची सर्वांनी नोंद घ्या आणि आता सर्वांनी प्रसादासाठी सज्ज राहा.
जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता आत्रे अनुसय सुता आत्रे अनुसय सुता आत्रे अनुसय सुता आत्रे अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता आत्रे अनुसय सुता आत्रे अनुसय सुता आत्रे अनुसय सुता आत्रे अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता आत्रे अनुसय सुता आत्रे अनुसय सुता आत्रे अनुसय सुता आत्रे अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता कसे अधिक महिना चालू आहे जे जे मनापासून म्हणणार नाहीत जे जे मनापासून पकवाज वाजवणार नाहीत जे जे मनापासून टाळ वाजवणार नाहीत त्यांना काय होईल काय होईल त्यांना अधिकचं फळ मिळेल हा अधिक फळ मिळेल ना अधिक महिन्याचं हा त्याच्यामुळं कुणी काही करू नका जागेवर सगळं आहे तर मिळल्यावर मग कशाला आपल्याला काय पाहिजे म्हणून समजून घ्या योग आहे परमेश्वराचं नामस्मरण करायचं आपण त्यासाठी आलोय मग अंगामध्ये आळस कशासाठी पाहिजे आळस सगळा जुघारून आपण एक ऊर्जा एक चैतन्य आपल्यामध्ये संचारलं पाहिजे त्यावेळेस आपण परमेश्वराची भक्ती करू शकू म्हणून आळस बाजूला सारा एक चैतन्य एक ऊर्जा अंगामध्ये येऊ द्या अंगात येऊ द्या पण नामाचं अंगात येऊ द्या दुसरं नको अंगात यायला नामस्मरणाचं अंगात येऊ द्या एक ऊर्जा म्हणून म्हणा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा
राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हरि हरि राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हरि हरि राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा आता अण्णांचं भजन घेऊ नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण नारायण नारायण
तर भाग यातला महत्त्वाचा समजून घ्या. आणि अधिक मासाचं तीर्थस्नान असेल, तीर्थयात्रा असेल, उपवास असेल, हे ज्यांना जसं शक्य होईल तसं त्यांनी करावं. भगवान विष्णूंचं नामस्मरण करावं, नामोच्चार करावा, नाममंत्राचा जप करावा. भगवान विष्णू, दत्त महाराज सगळे एकच आहेत, फक्त आपण त्यांना त्या पद्धतीने पाहतोय. पण सर्वत्र हा परमेश्वर चराचरामध्ये भरलेला आहे. आपण त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. म्हणून प्रत्येकाला जसं जसा भाव असेल तसा तसा त्यांना शोधायचा आहे. म्हणजे तो देव भेटल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. त्याप्रमाणे अधिक मासाचं सुद्धा मनापासून सगळ्या गोष्टी करा. म्हणजे लाभाचा लाभ आणि दत्त महाराज आणि अण्णांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. यातला भाग समजून घ्या. आणि सर्वांनी हात वर एकदा करायचे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय. सद्गुरु श्री टेंबे स्वामी महाराज की जय. सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने, अण्णांच्या वतीने आशीर्वाद आहे. सर्वांनी मनापासून भक्ती करा, परमेश्वराचं नामस्मरण करा. जेवढा वेळ मिळेल तेवढा सदैव उपयोगी लावा. आणि म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पार पडता येतील. आता आरती होईल. आरतीनंतर सर्वांनी माधुगिरी आणि महाप्रसाद घ्यायचा आहे. याची सर्वांनी नोंद घ्या.